मागील काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतनं गावात असणाऱ्या एकूण 8 अंगणवाड्यांच्या डिजिटल पेंटिंगचं काम हाती घेतलं होतं। सध्यापर्यंत 3 अंगणवाड्यांच्या रंगरंगोटीचं काम पूर्ण झालं असून प्रशंसा करावी इतकं सुंदर पेंटिंगचं काम झालंय। परंतु या कामाचं मजुरांनी काम अर्धवट सोडून दिलं असल्याचं समजतंय। त्याचं कारण म्हणजे त्या मजुरांना या कामाचा एकही रुपया न दिल्यानं त्यांनी काम अर्धवट सोडले असल्याची माहिती मिळते आहे। ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी म्हणतात की या कामाचे एस्टिमेट तयार करून टेंडर काढा, तर ग्रामविकास अधिकारी म्हणतात की अशा कामाचे एस्टिमेट बनवलं जात नाही। उपसरपंच म्हणतात की काम पूर्ण करा, कामाचं पेमेंट करण्यास आम्ही सर्व सदस्य तयार आहोत, वाटल्यास स्टॅम्प पेपरवर आम्ही लिहून देतो। पण सरपंच म्हणतो मी काम करण्यास इच्छुक आहे, पण असं पेमेंट केलं तर हेच लोक माझ्या तक्रारी करतात। जर सगळेजण हे काम पूर्ण करण्यास तयार आहेत तर मग घोडं नेमकं अडलं तरी कुठं? या अंगणवाड्यात गावातील गोरगरिबांची मुलं जातात, त्यामुळे कुणी या कामाला प्राथमिकता देत नसेल अशी गावात चर्चा सुरू आहे। काही अंगणवाड्यांच्या छताला फटी पडल्या असून त्या कधी कोसळतील हे सांगता येत नाही। तरी सुद्धा ज्यांच्या हातात ही कामं आहेत ते पुढारी इतके भावनाशून्य का आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे। मूल म्हणजे देवाघरची फुलं, या फुलांची सेवा करण्याची संधी मिळत असताना सुद्धा लोकसेवकांनी मागे पुढे का बघायचं, अशा प्रतिक्रिया गावकरी देत आहेत। ग्रामपंचायतचा सोडा सुरू असेल तिथं राजकारण, पण समोर येत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या सर्कल मधून सेवेची संधी मागण्यासाठी असंख्य पुढारी तयार बसून आहेत। सच्चा लोकसेवक, जननायक, जनतेच्या दुनियेतला राजा, कोई टक्कर में क्यों पडे हो, चक्कर में वाघाचं काळीज, जनतेच्या मनातील नेता, सामाजिक कार्यकर्ता असे अलंकार चढवून आणि आवेश विशेषण लावून अनेकांचे फ्लॅक्स, बॅनर सोशल मीडियावर झळकत आहेत। लोकसेवेची एकदा संधी मागणाऱ्या येथील पुढाऱ्यांना आयटी संधी चालून आली आहे, घ्या मग तुम्हीच पुढाकार, अशा भावना गावकर यांनी प्रकट केल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.